नमस्कार मित्रांनो. जीवनामध्ये प्रॉब्लेम तर सगळ्यांनाच असतात, पण त्याच्यावरती सोल्युशन हे खूप कमी लोक काढतात. तर चला तुम्हाला एक छोटीशी स्टोरी सांगतो. स्टोरी ही छोटी असते, पण त्याच्यातला जो भावार्थ असतो ना, तो खरंच खूप मोठा असतो. तर एका गावामध्ये एक वर्कशॉप असतं. त्या वर्कशॉपमध्ये 2 एम्प्लॉई काम करत असतात. त्या वर्कशॉपमध्ये लोखंडाच्या आणि स्टीलपासून तयार करणाऱ्या वस्तू बनवल्या जातात. तर होतं काय, त्या वर्कशॉपचा मालिक एक दिवस त्या वर्कशॉपमध्ये येतो आणि त्या दोन्ही एम्प्लॉईला बोलतो की वर्कशॉपमध्ये काम कमी असल्यामुळे मी हे वर्कशॉप बंद करतोय. तर दोन्ही एम्प्लॉईला खूप सारं टेन्शन येतं. त्याच्यातला पहिला जो एम्प्लॉय असतो त्याचे हे जे सगळे प्रॉब्लेम आहेत की महिन्याचा EMI असतो, घराचं रेंट असतं, घरातला किराणा असतो, ह्या सगळ्या गोष्टी तो त्याच्या मित्रांना आणि त्याच्या काही नातेवाईकांना शेअर करत असतो. आणि त्या प्रॉब्लेमला घेऊन तो खूप सिरियस असतो. त्याच्या जागी अजून एक दुसरा मित्र असतो, तो देखील त्या प्रॉब्लेमला घेऊन सिरियसच असतो, पण तो ते प्रॉब्लेम समजतो. त्या प्रॉब्लेम मध्ये त्याला 2 मेजर प्रॉब्लेम कळतात. एक तर आता काम नाहीये आपल्याकडे, आणि दुसरा प्रॉब्लेम की पैसे नाहीयेत. प्रॉब्लेम समजल्यानंतर त्याच्या लक्षात लगेच सोल्युशन येतं. तो मार्केटमध्ये जातो, एका दुकानदाराला भेटतो आणि त्याच्या समोर जी जागा असते त्या दुकानदाराला रिक्वेस्ट करतो की माझ्या ज्या वस्तू आहेत लोखंडाने बनवलेल्या, ज्या स्टीलने बनवलेल्या, ते मी तुमच्या समोर ठेवू का विकायला. तर तो दुकानदार देखील हा बोलतो आणि तो त्याच्या वस्तू आणतो. पहिल्या दिवशी तिथे ठेवतो, कस्टमर येत नाही. दुसऱ्या दिवशी ठेवतो, कस्टमर येत नाही. तिसऱ्या दिवशी मात्र कस्टमर यायला चालू होतात. त्याच्या ज्या वस्तू असतात त्या विकण्याचं प्रमाण जास्त होत राहतं. काही दिवसानंतर असं करता करता जास्त प्रमाण झाल्यामुळे तो स्वतःचं वर्कशॉप टाकतो. वर्कशॉप टाकल्यानंतर त्याचा जो पहिला मित्र होता तो त्या वर्कशॉपमध्ये येतो आणि त्याला बोलतो की तुझं खरंच खूप मोठं नशीब होतं. त्याच्यावरती तो दुसरा मित्र त्याला हसून उत्तर देतो, ह्याच्यामध्ये नशीब वगैरेचा भाग काहीच नव्हता. तू त्या प्रॉब्लेमला घेऊन तसाच बसला आणि मी त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन काढलं, म्हणून आज मी इथे. मित्रांनो, इतिहास गवाय, ज्यांनी ज्यांनी प्रॉब्लेमचं सोल्युशन काढले ना, त्यांचाच इतिहास बदलाय. म्हणून आयुष्यात प्रॉब्लेम हे प्रत्येकाला असतात. त्या प्रॉब्लेमला धरून बसू नका, त्याचं सोल्युशन काढा. बस ह्या स्टोरीतून मला एवढंच सांगायचं होतं. स्टोरी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला अजून कुठल्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे त्या गोष्टी मला तुम्ही कमेंट करून सांगा. मी त्याच्यावरती तुम्हाला ते सगळ्या स्टोरी वगैरे ॲड करून समजून सांगेल. धन्यवाद.